कधी आरशात बघून स्वतःला विचारलंस, मी धावतोय पण पोचायचं कुठे? पैसा कमावला, घर बांधलं, गाडी घेतली, पण जगलो का? तुला वाटतंय तू फक्त दिवस ढकलले. तुझं बालपण शाळेच्या दप्तराखाली गेलं, तारुण्य नोकरीच्या शोधात गेलं, आणि म्हातारपण आजारपणात जाईल. मग तू स्वतःसाठी कधी जगणार? थांब, श्वास घे, हे धावणं थांबव. आयुष्य म्हणजे बँक बॅलन्स नाही. आयुष्य म्हणजे क्षण आहेत जे तू गमावले आहेस. उद्याची चिंता सोड, आजचा दिवस तुझा आहे. मनसोक्त जगून घे, मोकळा श्वास घे. मी आहे जीवन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. थांब 1 मिनिट. स्क्रोल करणं थांबव. तुला बघायचंय चेहऱ्यावर काहीच न दाखवता आतून पूर्ण तुटलेला माणूस कसा दिसतो. तो आत्ता स्क्रीनकडे बघतोय. हो, मी तुझ्याबद्दलच बोलतोय. तू हसतोस, सगळ्यांशी नॉर्मल बोलतोस, पण आतून तुझं रक्त आटतंय. पैशाचं टेन्शन, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःच्या अपूर्ण इच्छा हे ओझं घेऊन तू रोज सकाळी उठतोस. मला माहित आहे तू खूप थकलायस. कधीतरी वाटतं सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, पण तू तसं करू शकत नाहीस, कारण तुझ्यावर काहींचे जीव अवलंबून आहेत. तू या घराचा हिरो आहेस. रडायचं असेल तर रड, पण हार मानू नकोस. हा वाईट काळ लवकरच संपणार आहे. तू खूप भारी लढतोयस. स्वतःच्या पाठीवर थाप मार, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. का रे, डोळ्यात पाणी का? फक्त यासाठी रडतोयस ना की तुला माझ्याकडे अक्कलकोटला येता येत नाहीये. इतर लोक जातात आणि तुला मात्र परिस्थितीनं बांधून ठेवलंय याचं वाईट वाटतंय ना? तू तिथे येऊन त्या गर्दीत मला शोधतोस, पण मी तर तुझ्या घरातल्या त्या कोपऱ्यात, तुझ्या देव्हाऱ्यात मांडी घालून बसलोय. बाळा, मंदिरात मी राजा म्हणून बसलोय, लोकांचं गारहाणं ऐकायला, पण तुझ्या घरात मी बाप म्हणून वावरतोय, तुला सांभाळायला. मग राजाच्या दरबारात जाणं महत्वाचं की बापाच्या मांडीवर बसणं महत्वाचं? त्यामुळे अक्कलकोटला येता येत नाही याची खंत करू नकोस. आत्ता याच क्षणी डोळे मिट आणि बघ, मी तुझ्या समोर उभा नाहीये, तर मी तुझ्या आत बसलोय. भिवू नकोस मेटा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा काळ, तुझे भविष्य, तुझे दुःख, तुझे सुख मी सर्व पाहतोय. तू केवळ अखंड नामस्मरण करत राहा आणि नित्य नियमाने तुझे कर्तव्य पार पाड. तू कधीही एकटा नाहीस.